गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। कौटुंबिक जाच आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेनं स्वतःला पेटवून घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना आष्टी तालुक्यातील मेहर गल्ली येथे घडली आहे। रुक्मिणी प्रदीप भालेराव असं मृत महिलेचं नाव असून या प्रकरणी आष्टी पोलिसांनी पतीसह 5 नातेवाईकांच्या विरुद्ध जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला। मृत रुक्मिणी यांचे पती प्रदीप भालेराव हे नेकपूर येथील एका मुकबधीर शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। घटनेच्या काही दिवस आधी प्रदीप यांनी पत्नीला कोणतीही कल्पना न देता बँकेतून मोठं कर्ज काढलं होतं। ही कर्जाची रक्कम त्यांनी स्वतःच्या बहिणीला जमीन खरेदी करण्यासाठी दिली होती। जेव्हा रुक्मिणी यांनी या आर्थिक व्यवहाराबाबत पतीला विचारणा केली तेव्हापासून त्यांचा छळ सुरू झाला। पतीला साथ देत नंदोबा आणि इतर नातेवाईकांनी रुक्मिणी यांना फोनवरून धमकावणं आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली। सासरच्यांच्या सततच्या जाचाला कंटाळून रुक्मिणी यांनी 14 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी आपल्या राहत्या घरी स्वतःला पेटवून घेतलं। त्यांना तातडीनं अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्या 70-80% भाजल्या असल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक होती। अखेर 21 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। रुक्मिणी यांचे भाऊ भागवत राजेंद्र डोरले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रदीप गोरखनाथ भालेराव पती, स्वाती जालिंदर सुरवसे ननंद, जालिंदर उर्फ बाबू सुरवसे नंदवा, राणी महेश आगलावे ननंद, गणेश बप्पासाहेब जिरेकर चुलत मामाचा मुलगा यांच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 108 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव यादवराव धनवडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।